नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडतात आणि धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. डहाणू तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी अशोक धोंडी यांची हत्या हे ताजी असतानाच जव्हार तालुक्यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विजय घोलप यांच्यावर सुद्धा जीवघेणा हल्ला झालाय. घोलप यांनी जुगाराच्या अड्ड्याविरोधात तक्रार दिली होती आणि यामुळे जुगार अड्डा चालवणाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केलाय. पोलिसांनी या प्रकरणी 7 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. शिवसेना पदाधिकारी अशोक धोंडी यांच्या अपहरणावरून संशय व्यक्त केला जात असून त्यांची हत्या अवैध दारू धंद्यावरून झाल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे. जव्हारमध्ये जुगार अड्डे बंद करण्यासाठी घोलप यांनी सुद्धा पोलिसात तक्रार दिली होती आणि त्यानंतर 29 जानेवारी रोजी गांधी चौक इथे त्यांच्यावर हल्ला झाला, ज्यामध्ये त्यांना दुखापत झाली आणि सोन्याची चैन गहाळ झाली. याबाबत पालघर जिल्ह्यात अवैध धंद्यांना आता ऊत आलेला आहे आणि यावर कारवाईची मागणी जोर धरतीये. नाशिकच्या नागचौक परिसरामध्ये रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये 2 जण जखमी झाले असून हवेत फायरिंग झाल्याची सुद्धा माहिती समोर आली. या घटनेने परिसरामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेत सामील असलेल्या काही संशयित आरोपी सध्या फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलाय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येते. खून आणि हाणामारीच्या घटना रोजच्या झालेल्या आहेत. पंचवटी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. घाटामध्ये वाहनाची धडक होऊन 6 वर्षाच्या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नाशिक जिल्ह्यातील घाटामध्ये 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्गावर चाललेल्या 4 चाकी वाहनानं 6 वर्षाच्या बिबट्याला जोरदार धडक दिली आणि यामध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी वन विभागाला कळवलं आणि तात्काळ कौली वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वन उद्यानात नेण्यात आला. आधुनिक मानवी वस्ती वाढल्यामुळे अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्यांची संख्या वाढली आणि यामुळे अशा धडकांच्या घटना वारंवार घडतायत. अनेक बिबट्यांचं वाहनांच्या धडकेत मृत्यू सुद्धा होत आहेत. या प्रकरणी वन विभाग अधिक तपास करीत आहे. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का? प्रेम समस्या, नोकरीतील अडचणी, व्यवसायात येणारे अडथळे किंवा नाते संबंधातील ताण. मग या सर्व समस्यांवर एकच उपाय, श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र. आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे PhD तज्ञ, लाल खिताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार. एकूण 7,000 संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉलवर. 18 मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉलवर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा. तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे. तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा. तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग. तेव्हा आजच संपर्क साधा. ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री PhD तज्ञ यांना 7420843709 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. कापूरबावडी येथील तत्वज्ञान विद्यापीठ भागामध्ये मद्यपी वाहन चालकानं 3 ते 4 वाहनांना धडक दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे. यामध्ये एका महागड्या मोटारीचाही समावेश आहे. अपघात प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मद्यपी वाहन चालक कृष्णा गवळे याला ताब्यात घेतलं. या अपघातामध्ये 3 ते 4 वाहनांना धडक दिली असली तरी एकाच वाहन चालकानं पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. कृष्णा गवळे हा त्याच्या मोटारीनं सोमवारी सकाळी घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करीत असताना त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील होते. सकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास तत्वज्ञान विद्यापीठ परिसरामध्ये तो आला असता त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्याच्या वाहनानं एका महागड्या मोटारीसह 3 ते 4 रिक्षांना धडक दिली. या घटनेची माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी कृष्णा गवळे याला ताब्यात घेतलं. यावेळेस त्याचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले होते. या अपघातात रिक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर महागड्या मोटारीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे.
अपघात प्रकरणी मोटार चालकानं तक्रार दाखल केल्यानंतर कृष्णा गवळे विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे असं सांगण्यात येत आहे। लाखो महिलांना या हप्त्यामुळे आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे। जानेवारी महिन्यात महिलांना हप्ता मिळाला होता आणि आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्यानं 20 तारखेपर्यंत हा हप्ता महिलांना मिळू शकतो असं सांगण्यात येते। तसंच या संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, तर दुसरीकडे 1500 रुपयांऐवजी या हप्त्यामध्ये 2100 रुपये वाढवण्याचा निर्णय आगामी बजेटमध्ये होऊ शकतो असंही सांगण्यात येते। महिलांना मिळणाऱ्या या हप्त्यामुळे त्यांचा आर्थिक भार काहीसा कमी होईल आणि त्यांना अधिक मदत मिळेल असं मानलं जात आहे। यामुळे महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारच्या पातळीवर एक सकारात्मक पाऊल टाकलं जाणार आहे। आजच्या बातमीपत्रात इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या।